चे प्रवक्ते भाजपचे नेते मधु चव्हाण जी आहेत, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या सोबत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। अतुल जी, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या सोबत। शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आहेत, खूप स्वागत आहे चित्रलेखा जी तुमचं आपल्या सोबत। शिवसेनेच्या प्रवक्त्या नेत्या शायना एनसी सुद्धा जोडले गेलेले आहेत। शायना जी, तुमचंही स्वागत आहे। आणि एमआयएमच्या नेत्या रुहिना शेख सुद्धा या चर्चेत थोड्याच वेळात सहभागी होतील। मी त्यांची सुद्धा भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करेन, पण चर्चेची सुरुवात मला मधु चव्हाण यांच्यापासून करायची होती, कारण त्यांचा मूळ आक्षेप आहे राहुल गांधींच्या त्या भूमिकेच्या बद्दल। सुरुवातीला सांगा की तुमचा आक्षेप काय आहे, का तुम्हाला असं वाटतं की राहुल गांधी यांनी पक्षपातीपणा केलाय? आपल्या माध्यमातून सुरुवातीलाच मी सहकारी जे आज चर्चेमध्ये सहभागी आहेत त्यांना मी विनंती करणार आहे की आपण एकमेकांचं म्हणणं शांतपणे ऐकूया। हो, आणि कोणी कोणाला मध्ये न अडवता तुम्ही जो अँकरने वेळ दिला असेल त्या वेळात आम्ही संपवू। त्यामुळे आरोप प्रत्यारोपापेक्षा एक गंभीर मुद्दा आहे, हा कुठल्या एका पक्षाशी संबंधित नाही आहे। मनुस्मृतीचा उल्लेख केला आहे। मनुस्मृती ही त्या ठिकाणी कालबाह्य झालेली आहे, तिचा कोणी त्या ठिकाणी आता उपयोग करत नाही, त्याला मानतही नाही। आता जे राज्य चाललेलं आहे ते भारतीय राज्यघटना ही आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आधारित आहे। आता त्याच ठिकाणी स्टेजवर राहुल गांधी जिथे भाषण करत होते त्याच ठिकाणी महिला सुद्धा होत्या। आमचं असं म्हणणं आहे की मनुस्मृती आता एक मनुस्मृतीचा आधार घेऊन त्या ठिकाणी बोलला, हा हिंदू धर्मावरच आघात आहे असं आमचा त्यांच्यावर आरोप आहे। समोर त्या ठिकाणी महिला मुस्लिम सुद्धा होत्या, मग हिजाब बद्दल का बोलले नाहीत, 3 तलाक बद्दल का बोलले नाहीत, हलालाबद्दल का बोलले नाहीत, किंवा अगदीच थोडासा दूरचा मुद्दा असेल तरी सुद्धा 9 वर्षाच्या मुलीला लग्नाची परवानगी देणाऱ्या मुस्लिम कायदा जो इराणमध्ये झालाय त्यालाही त्यांनी स्पर्श द्यायला पाहिजे, स्पर्श करायला पाहिजे होता। आणि दुसरं मी राहुल गांधीजींना सांगू इच्छितो की शहाबानो खटल्यामध्ये आपलेच आपण ज्यांना मानता किंवा मानलंच पाहिजे परमपूज्य आपल्या दृष्टीने आपले पिताजी आहेत, त्या पिताजीने शहाबानो खटल्यामध्ये मुस्लिम महिलेला 12व्या शतकात नेऊन ठेवलं। न्यायमूर्ती चंद्रचूडने निकाल दिला होता त्या ठिकाणी, त्यावेळेला तुमचा त्या ठिकाणी धर्म कुठे गेला होता? मला माहिती आहे 1 लाख लोकांचा मोर्चा करीम लाला हाजी मस्तान यांच्या नेतृत्वाखाली बोरीबंदरला निघाला आणि त्यांच्या दबावाखाली हा मुस्लिम स्त्रीचा उद्धार करणारा कायदा त्याचं स्वागत नाही केलं, त्याला बळी पडले। हे का केलं नाही? 50% आरक्षण देण्याचा महिलांचा मुद्द्याचे बिल आलेलं आहे, त्याला आपण त्या ठिकाणी का विरोध करताय? समान नागरिक कायदा, स्त्री पुरुष समान आहेत, तो कायदा त्या ठिकाणी तुम्ही का केला नाहीत? आम्हाला तुम्हाला जर असं वाटत होतं की हे सगळं केलं पाहिजे तर आपण का केलं पाहिजे? सगळी कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करायला निघाल्यात। पिंजरा तोडायचा म्हणजे काय? त्यांचं संपूर्ण भाषण मी ऐकलंय की वडिलांचं, बंधूचं, पतीचं का ऐकायचं नाही। एखादा बाप मुलीला म्हणाला, बेटा 8 वाजता जरा वेळेवर घरी ये लवकर, तो काळजीपोटी बोलतो, तिच्यावर बंधन घालत नसतो। आणि म्हणून मला असं वाटतंय की मुस्लिम धर्मच त्या ठिकाणी महिलांना कमी लेखणार आहे, तर त्यांना काही स्पर्श नाही जे जे हिंदूंचं आहे। आता तुम्ही आपण भारत भूमीला एका स्त्रीच्या रूपात भारत माता समजतो, आईच्या रूपात, स्त्रीच्या रूपात समजतो। त्या भारत मातेला आम्ही वंदन करणारं गीत आम्ही गाणार नाही। ही कुठली आले पद्धत? तुम्ही स्त्री म्हणून आपण स्त्री भारत माता समजतो। हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी मनुस्मृती काल्यबाह्य, वी डोंट केअर। आता घटनेप्रमाणे देश लागतो। हिंदू धर्म हा गंगेच्या पाण्यासारखा गतिमान आहे। सतीची चाल होती, बदलली, बालविवाहाची चाल होती, बदलली, अनेक विधवा होतात। सांगा बघू अन्य धर्मियांमध्ये अनादी कालापासून त्यांच्या धर्माची स्थापना झाल्यापासून जे कालबाह्य नियम आणि कायदे आहेत धर्मामध्ये बाळगले जाणारे ते रद्द करण्याचे एक त्या ठिकाणी हमीद दलवाई सोडून द्या, त्यांचं आम्ही स्वागत करतो, आजही स्मरण करतो, किंवा कोणी झालं नसेल असंही मी म्हणत नाही। पण जे जे हिंदूंचं आहे, राहुल गांधी हिंदूंचा द्वेष करतात, हिंदू धर्मियांचा द्वेष करतात, हिंदू कुटुंब व्यवस्था त्यांना उद्ध्वस्त करायची आहे। एक अराजक सदृश्य परिस्थिती समाजातल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये निर्माण करून या ठिकाणी हॅवॉक करायचं आहे असं आमचं मत आहे। ठीक आहे, मी अतुलजींकडून घेतो तुमचं पूर्ण निवेदन ऐकलं, तुमचा आक्षेप कळला आहे, मी पुन्हा ते रिपीट करत नाही। अतुलजी, थेट आरोप पक्षपातीपणाचा आहे। तुम्हाला मुस्लिम धर्मियांच्या पिंजऱ्याबद्दल काही वाटत नाही का? त्याबद्दल बोलावंसं वाटत नाही का? हे त्यांचं म्हणणं आहे। म्यूटात अतुलजी, म्यूटात।
सुरुवातीपासून बोला. आता ऐकू येतंय? हा. असं आहे विलास की राहुलजींनी ज्या मुलींशी चर्चा केली त्यातमधली एक शबाना आदाब नावाची मुलगी पण होती. हम्म. आता हे कसं आहे की 1950 1986 मग मी तिकडे गेलो तर फार अडचण होईल बीजेपीची. हम्म. मग संविधान कसं तुम्ही पायाखाली तुडवलं होतं, झेंडा कसा अशोभून पायाखाली तुडवला होता, 52 वर्ष तुम्ही तिरंगा झेंडा फडकवला नाही, कसं तुमच्या काळामध्ये पलायन झालं काश्मीरी पंडितांचं तुमचं सरकार आल्यावर, अशा अनेक गोष्टी घेता येईल. आता तुमचं सरकार आहे आणि पंडितांचं टार्गेटिंग किलिंग कसं सुरू आहे ते पण मला सांगता येईल. बेसिकली ज्याचा प्रभाव आहे, आता हे केशवचंद्र सेन, राजा राममोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आणि सावित्रीबाई फुले सोबत एक मुस्लिम महिला सुद्धा पहिली टीचर होती, तिचं नाव मला एक्झॅक्टली आता आठवत नाहीये, त्या पण होत्या. तर एक समग्र दृष्टीनं विचार बघण्याची क्षमता नाहीये. पण प्रत्येक गोष्टीचा प्रश्न विचारले की तुकडे तुकडे गँग, पाकिस्तान चले जाओ, या सगळ्या गोष्टीचा चर्चा होत असते. आता मला सांगा की यांनी हे डायव्हर्शन टॅक्टिक्स आहे हे पोरांना कळलेलं आहे. हिंदू मुस्लिमच्या पद्धतीने कसं पंतप्रधानांना त्यांनी आडवं घेतलं पोरांनी, ते सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे. आता शिव्या देणं किंवा अब्यूज करणं हे वाईटच ना विलास. कोणी करो, मग ते पुरुष करो की स्त्री करो, बरोबर आहे की नाही? मग मग या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी फक्त मुलींना उल्लेखून का बोलावं? या देशाचे प्रधानमंत्री म्हणजे मुलींना कसं कमी लेखतात? कारण यांची मातृसंस्था तर कुटुंब व्यवस्थेवर विश्वासच करत नाही, ते लग्नच करत नाहीत. त्यांच्यासाठी लग्न इज अ कॉन्ट्रॅक्ट. मग मी म्हणू की इस्लाममध्ये लग्न इज अ कॉन्ट्रॅक्ट, आपल्या इथे पवित्र बंधन आहे 7 जन्माचं. मग त्यांनी त्यावेळेस आपल्या लोकसभेच्या ज्या अध्यक्ष होत्या तत्कालीन बीजेपीच्या, त्या सुद्धा डायसवर इंदोरच्या होत्या, आणि त्यांच्यासमोर त्यांनी म्हटलं होतं की शादी तो क्या है, कॉन्ट्रॅक्ट है, पटा तो ठीक है, नाही तो ठीक है, तुम अपने रास्ते हम अपने रास्ते, वर्बॅटम सांगतो मी तुम्हाला, हे त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे म्हणतात की बा मनुस्मृती जी आहे ते जुना ग्रंथ झालेला आहे, मनुस्मृतीच्या संदर्भामध्ये आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. तर विचारधांच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही भारत माता म्हटलं की आपण मातेच्या स्वरूपात पाहतो. मग भारत मातेचा अर्थ असा आहे की या देशातले पान, फूल, पत्ते, झाडं, पहाड, नद्या, सगळे लोक इररेस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, धर्म न बघता सगळे म्हणजे भारत माता, असा त्याचा अर्थ आहे. मग तुम्ही मुस्लिमांना का वेगळं लागता? मुस्कान शर्मा नावाची पोरगी होती जिच्या पार्श्वभागामध्ये हे स्ट्रिक टाकली होती पोलिसांनी, ते पुरुष प्रधान मानसिकता दर्शवणार आहे. 7 वाजता मुलींनीच काय यायचं, मुलांनी का नाही यायचं? असे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न याच्यामधनं उभे होतात. आता मनुस्मृतीचे अनेक गोष्टी ज्या आहेत मी काढून ठेवलेल्या आहे, पण यांनी रिजेक्ट केली, बरं केलं. तुम्ही विचारधन पण रिजेक्ट करून टाका, कारण विचारधनमध्ये बंच ऑफ थॉट मध्ये पण असाच काहीसा धंदा आहे, असंच काहीसं लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा रिजेक्ट पण करा. अतुलजी, त्यांनी हिंमत दाखवली, आता ते जुनाट झालेलं आहे. डोंट केअर असं पण ते म्हणाले, वी डोंट केअर. नाही, मग बरोबर मग आहे. मग 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 तुम्ही मुस्लिम धर्मियांच्या बद्दल सुद्धा, त्यांच्यातल्या अनिष्ट रूढी परंपरांच्या बद्दल सुद्धा एवढ्या टोकदार बोलण्याची हिंमत तुम्ही दाखवणार का? नाही, असा आहे विलास की सगळ्याच महिलांच्या संदर्भामध्ये तुम्ही मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, हिंदू असं तुम्ही करा ना, तुम्हाला ते सुटेबल आहे. तुम्हाला म्हणजे बीजेपीला हाच धंदा आहे त्यांचा, बायनरी करायची, अस वर्सेस देम, आपल्या वर्सेस दुसरे, असं करत करतच यांनी हा 12 वर्ष धंदा केला, आणि म्हणून पोरं जे आहे ते रस्त्यावर आले. आम्ही अस वर्सेस देम करत नाही. तुम्हाला संधी होती ना आमच्यासाठी सगळे सारखे आहेत म्हणण्याची. बिलकुल सारखे आहे ना सगळे. अरे तिथे मुस्लिम पोरगी होती ना, मग तिथे तिला- मुस्लिम पोरी पण त्यांना तिथं सांगता आलं असतं ना की तुम्ही अरे हिजाबपासून सगळे जी बंधनं आहेत असा आहे ना, विलास. सगळे पिंजरे तोडले पाहिजेत. असा आहे विलास की ज्या लोकांनी 1/3 आरक्षण पारित झालेलं आहे 2023 ला, बहुमतांना एकमतानं पारित झालेलं आहे, त्यांनी ते लागू केलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये हळूचकण टाकलेलं आहे की 2026च्या नंतरच्या जनगणनेनंतर लागू होईल, म्हणजे 31 ला होईल, मग 33 पर्यंत फिगर्स येतील, 34च्या निवडणुका लागू येणार नाही, 39 पर्यंत लागू होईल. आम्ही त्यांना चॅलेंज करतो आहे की तुम्ही ते डिलिमिटेशन वगैरे सोडा, तो मूर्ख बनवण्याचा धंदा कोणाला करू नका. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही हे 1/3 जे आहे 181 जागा 543 मध्ये आत्ताच तुम्ही नोटिफिकेशन काढा, कायदा झालेला आहे, संसदेने पारित केलेला आहे, तुम्ही आत्ता लागू करा. आम्ही 24 मध्येच म्हटलं तर लागू करा, त्यांनी केलं नाही. तर हे अस वर्सेस देम करणं वगैरे जे आहे तो प्रकार आहे. याच्यामध्ये धर्म कुठेही नाही आहे, याच्यामध्ये महिला म्हणजे महिला. स्मॅश द पॅट्रियार्की सगळीकडेच आहे, आणि त्या पॅट्रियार्कीवर त्यांनी जो हल्ला केलेला आहे. आता मला सांगा, तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंना असंच मानता का? तुम्ही सावित्रीबाई फुलेंना असंच मानता का? तुम्ही ईश्वरचंद्र विद्यासागरांना असंच मानता का? तुम्ही धोंडो केशव कर्वेंना असंच मानता का? ठीक आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे, मी तुमचा मुद्दा नाकारत नाहीये.